नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवताच कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण पितृपक्षामध्ये आपल्याला चुकूनही कोणती कामे करायची नाहीये त्याबद्दल माहिती घेणार आहोत। आता तुम्ही म्हणेल कोणती कामे करायची नाहीये आपल्याला, तर आपण तर साफसफाई वगैरे तर करतो, तर्पण करतो, पण आपल्याला पितरांसाठी आपण तर्पण करतो। नवरात्र आलं म्हणून आपले पितृपक्ष झाल्यानंतर आपले जेव्हा पितृ असतात त्याच्यानंतर आपण साफसफाईला लागतो, घर स्वच्छ करतो। परंतु आपल्याकडे काही पितृपक्षामध्ये असेही सगळेच नाही म्हणत मी, पण काही लोक असे असतील की जे शुभ कार्य करायच्या आपण असतो, एखाद्याचं बघण्याचं स्थळ असेल, कुणाला स्थळ मुला मुलींना स्थळ आलेलं असेल, तर अशा वेळेस आपण काय करतो, म्हणतो की आपल्याला थोडी ना एंगेजमेंट वगैरे करायची आहे, तर आपण फक्त आपण बघून तर येऊ। आता कोणी दुरून गावावरून मुलं सुट्टीवर आलेले असतील तर अशा वेळेस नुसतं बघायला जाऊन येऊ, बघून येऊ, घरदार बघून येऊ। तर अशा कोणतेही शुभ कार्य जे आहे ते तुम्हाला पितृपक्षामध्ये अजिबात करायचे नाहीये। जरी बघण्याचा कार्यक्रम जरी असेल तरी तुम्ही पितृपक्षामध्ये अजिबात करू नका। तुम्ही पितृपक्ष झाल्यावर नवरात्रीत करा आणि त्याच्यानंतर हे कार्यक्रम करा। तुम्ही भले बघण्याचा साधा असेल तोही करू नका। आणि बघा, कोणती खरेदी असेल, तुम्ही प्लॉट खरेदी असू द्या, मोठी घराची खरेदी असू द्या, सोनं नाणं असू द्या, छोटे भांडे असू द्या, घरातली कोणतीही वस्तू तुम्ही असू द्या, नवीन कपडे असू द्या, ह्याची तुम्हाला खरेदी अजिबात पितृपक्षामध्ये करायची नाहीये। आता तुम्ही म्हणताल मग पितृपक्ष काय अशुभ असतो का? तर नाही, पितृपक्ष अशुभ नसतो, शुभच असतो। परंतु तो हे 15 दिवस आपल्याला कशासाठी दिलेले आहे, तर आपले जे पितृ आहे ते धरतीवरती सूक्ष्म रूपामध्ये आपल्याजवळ उपस्थित असतात आणि त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी हे 15 दिवस आपल्याला दिलेले आहे आणि त्यांची सेवेत आपल्याला हे 15 दिवस घालवायचे आहे। कारण ते प्रत्यक्ष कृती आपण जे करतो, काम जे करतो ते त्यांना दिसत असतं, ते सूक्ष्म रूपाने बघत असतात आणि बघा, पुन्हा त्यांना जाऊन ज्या यातना वगैरे सहन कराव्या लागतील तर त्या आपल्याकडून चुकी होता कामा नये, त्यांचा दोष आपल्याला लागतो। म्हणून आपल्याला हे कामं करायचे नाहीये की असं नाही पितरांना वाटलं पाहिजे की हे चांगले कामं करत आहे। त्यांची सेवा आपल्याला ह्या 15 दिवसात फक्त करायची असते। म्हणून तुम्ही पितृतर्पण असो आणि त्यांच्या नावाने तुम्हाला दही भात दक्षिण दिशेला ठेवायचा असो, दिवा लावायचा असो, असे जे आपल्याला सांगितलेले आहे शास्त्राने जी कामे, ती त्यांच्या सेवेमध्ये जेवढी करता येईल, अन्नदान असो, सगळ्यात चांगलं दान अन्नदान आहे, हे तुम्ही गरजू लोकांना करा। कपड्यांचं दान आहे ते करा। याने पितृ बघा, जे आपण पुण्य त्यांच्या नावाने करू, जे दानधर्म आपण त्यांच्या नावाने करू, ते पुण्य हे त्यांना लागत असतं। आपल्यासाठी आपण पितृपक्षांमध्ये काहीच करत नाही। आपण ज्याही कृती चांगल्या कामं करतो हे फक्त पितरांसाठी करतो आणि ते पितरांना त्याचा आशीर्वाद मिळत असतो आणि ते ज्या यातना त्यांना तिथे वरती भोगाव्या लागतात त्या यातना त्यांच्या कमी होतात, तो त्रास कमी होतो। म्हणून आपल्याला हे अशी कामे अजिबात करायची नाहीये की जेणेकरून त्यांना आपल्या पितरांना त्रास होईल। म्हणून घराची मोठी खरेदी पण करायची नाहीये, प्लॉट वगैरे खरेदी करायची नाही, बघण्याचा कार्यक्रम करायचा नाही अजिबात, कोणते भांडे वगैरे खरेदी करायचे नाही, कपडे खरेदी करायचे नाही। आता तुम्हाला वाटेल की एवढेसे केल्याने काय होतं, आपण थोडी ना मोठे मोठे कार्यक्रम करणार आहे। मुंज असो, कोणतेही कार्यक्रम तुम्हाला पितृपक्षामध्ये अजिबात करायचे नाहीये, चालतच नाही। कारण पितरांसाठी आपल्याला ते पाळायचं आहे आणि पितरांच्या सेवेसाठीच हे 15 दिवस आहेत। त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मनाने हे चांगले कामे नाही करायचे आहे, आपल्याला चांगले कामे करण्यासाठी अनेक दिवस आहेत। त्याचप्रमाणे आपले पितृ जेव्हा सूक्ष्म रूपामध्ये धर्तीवर असतात तर आपल्याला चुकूनही त्यांच्याबद्दल अपशब्द बोलायचे नाहीये। बघा, आपण कळत न कळत कोणी असो, कोणाच्या दुसऱ्या पितरांबद्दलही म्हणायचं नाहीये की हां ते असेच होते, ते तसेच होते, बरं झालं, किंवा काही नावं ठेवायची नाही। कोणत्याही प्रकारचं असो, नाव वाईट हे काढायचं नाही। तुम्ही त्यांची स्तुती करू शकता परंतु नावं ठेवू नका, कारण की नावं ठेवल्याने कुठे ना कुठे त्यांना त्रास होतो। आपली कृती ही कळत नाही आपल्याला की आपण ती चुकीची कृती करतो आहे, त्याच्यामुळे आपल्याकडून कुणाला त्रास होईल, कोणत्या आत्म्याला, हे बघा, ते तर जगातून गेलेले असतात, तर त्याच्यामुळे आता त्या आपल्याला कोणता त्रास नसतो ना त्यांचा, तर आपण का अपशब्द काढायचे? ते शेजारी असो, पाजारी असो, रिलेटिव्ह असो, कोणीही असो, परंतु त्यांच्याबद्दल अपशब्द काढायचे नाही, घरामध्ये किरकिरी करायची नाही। बघा, कधी मुलं किंवा घरामध्ये कोणतीही मंडळी जर किरकिर करायला लागली तर आपल्याला
ते जर पित्र आपल्या जर आजूबाजूला म्हणतात शास्त्र की ते सूक्ष्म रूपामध्ये असतात, तर ते भांडणं बघून त्यांना दुःखच होईल ना हो. नंतर मग त्यांच्या आत्म्याला शांती थोडी वर्षभर लाभणार आहे, कारण आपण पुढच्या वर्षी जर हे परत पाळलं तर त्यांना वर्षभर यांना सुख मिळणार आहे आत्म्यांना. त्याच्यामुळं आपल्याला घरामध्ये कटकटी वगैरे काही करायचे नाहीये, भांडणं करायची नाहीये. आपल्याला एरवीही नका करू, मी तर म्हणेन एरवीही नका करू. वादविवाद थोडेसे चालूच असतात, पण तो जिथे असेल तिथे तो थोडासा माघार, कोणी ना कोणी माघार घ्या. याने काय होतं की कटकटी आणि भांडणं हे टाळले जातात. काही होत नाही आपण स्वतःहून माघार घेतली तर. अशा पितृपक्षातही नको आणि एरवीही तुम्ही ह्या चुका करू नका. छोटासा व्हिडिओ होता. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.